आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी जिल्हा परिषदेमध्ये बैठक लावली आणि ती बैठक दोन विषयावर होती. एक कुपोषित बालक आणि दुसरा आरोग्य विभाग आणि आरोग्य विभागाची चर्चा करत असताना शिक्षण विभाग अशा काही बैठकांचं मी आयोजन केलं होतं. एक महत्त्वाची गोष्ट जी पहिल्यांदा आपल्याला सांगायची की आपण जे काही गैरसमजातनं 632 कुपोषित बालकं आहेत अशा पद्धतीची एक चर्चा करतोय, तर ती थोडी बरोबर देखील आहे आणि थोडी चूक देखील आहे. खरी कुपोषित बालकं जी आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, जी एकदम सिव्हिअर याच्यामध्ये आहेत, ती फक्त 38 आहेत. त्यातली 5 सिंधुदुर्गामध्ये आहेत, म्हणजे 34 आपल्याकडचे आहेत. आणि 652 जी आहेत ही 652 त्या स्टेजमध्ये जाऊ नये त्यासाठी आपल्याला प्रिकॉशन घ्यायचे. आज त्या संदर्भामध्ये बैठक होऊन असं ठरलं की जे 38 बालकं आहेत त्यांना कशा पद्धतीनं त्या 1-2 महिन्यामध्ये या कुपोषणामधनं बाहेर काढता येईल त्याच्यासाठी एक यंत्रणा आम्ही तयार करतोय. यंत्रणा तयार करून त्यांच्या पालकांना विनंती करतोय की आम्ही एक हॉस्पिटलसारखीच एक सिस्टीम रत्नागिरीमध्ये उभी करतोय या कुपोषणाच्या बाबतीमध्ये, आणि त्यांच्या पालकांना मुलासकट तिथे आणून ठेवून त्याच्यातनं 8 दिवसाचं ट्रीटमेंट करून त्याच्यातनं ती मुलं बाहेर पडतात का हा एक देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. डेरवणसारखं हॉस्पिटलसोबत घेऊन डेरवणमधनं जे प्रोटीनचे आणि लाडू दिले जातात ते देऊन त्याच्यातनं कुपोषण बाहेर येईल का त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि DPC मधनं काही फंड देऊन औषधं किंवा पोषण आहार देऊन तिथनं ती स्टेज बदलता येईल का हा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि 652च्या बाबतीमध्ये असा निर्णय घेतला आहे की जेवढे आपले 56 जिल्हा परिषदेचे सदस्य जे आहेत त्यांच्या प्रभागामध्ये, त्यांच्या जिल्हा परिषदेच्या पूर्ण त्या एरियामध्ये जिथं जिथं कुपोषित बालक आहेत तिथं त्याचं पालकत्व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी स्वीकारावं अशा पद्धतीचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. त्या पद्धतीनं प्रशासन काम करेल आणि वर्षभराच्या आत जो आकडा वाढलेला आपल्याला दिसतो तो 50% कमी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आहे आणि अजून 6-7 महिन्यानंतर त्याची प्रोसिजर सुरू होईल. आता अजून एक त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण ज्या पद्धतीनं गैरसमज करून घेतो, महाराष्ट्रामध्ये शेवटून 2 नंबरला रत्नागिरी आहे. म्हणजे कुपोषण कमी असण्यामध्ये महाराष्ट्रात 2 नंबरला रत्नागिरी जिल्हा आहे. परंतु कालची सगळं वातावरण बघून, आपण दिलेल्या बातम्या बघून मी देखील घाबरलो होतो की अशा पद्धतीनं कसं काय होऊ शकतं. आणि मग त्याच्यामध्ये काजी साहेबांचे प्रश्न उत्तरं, त्याला उत्तरं सगळं घाबरलो होतं किंवा ते एवढं कसं काय कुपोषण निर्माण झालं. तसं काहीच नाही आहे. आपण महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला आहोत. सॅम आणि मॅम असे 2 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. ते सॅमला देखील आपण 2 नंबरला आहोत आणि मॅमला देखील 2 किंवा 3 नंबरला आहोत. त्याच्यामुळे जिल्हा प्रशासन चांगलं काम करतंय, जिल्हा परिषदेचं प्रशासन देखील चांगलं काम करतंय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सगळे सभापती अतिशय डोळस पद्धतीने या सिस्टीमकडे बघत आहेत. त्याच्यामुळे कुपोषण कमी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद ही अग्रेसर राहील आणि महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण करेल. नंबर 1. नंबर 2, PSC सेंटर जी आहे ती दरवर्षी 10 PSC सेंटर स्मार्ट करण्याचा, त्याच्यानंतर मॉड्युलर OT करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. आणि सुरुवातीला 10 कोटी रुपये जिल्हा परिषदेला द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामधनं आपली जी यंत्रणा आहे आरोग्याची ती स्थानिक लेवललाच मिळेल अशा पद्धतीचा निर्णय होता. जास्तीत जास्त नॅचरल डिलिव्हरी झाल्या पाहिजे, त्याच्यावर भर दिला गेला पाहिजे अशी देखील चर्चा आमच्या बैठकीमध्ये झाली. तिसरी जी बैठक झाली त्याच्यामध्ये शालेय शिक्षणासाठी ज्या खोल्या लागतात त्या किमान 200 ते 250 खोल्या नव्यानं बांधण्याचा निर्णय आमच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि पहिला 15 ते 20 कोटी रुपयाचा टप्पा हा जिल्हा परिषदेला देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत झालेला आहे. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.